विद्यार्थी मित्रांनो, जशा बोर्डच्या डेट्स डिक्लेअर झाल्या, तसं थोडंसं टेन्शन वाढलंय, आहे की नाही? थोडंसं डिमोटिव्हेटेड झाल्यासारखं वाटायला लागलंय. याच्या मागची कारणं सांगतो, की क्लासच्या टेस्टमध्ये सुद्धा चांगला स्कोर होत नाहीये. नाही होत. घरातले नाराज आहेत. ओके. जेव्हा टेस्टचे मार्क्स पालकांना कळतायत, ते थोडेसे नाराज होणारच आहेत आणि होत आहेत. बरं, 10वी नंतर चांगला स्कोर झाल्यानंतर आपण IIT, JEE, नीटसाठी अकॅडमी जॉइन केली. लाखो रुपये फी भरली पालकांची आणि आपल्याला आता जमेना झालंय. तो तणाव वेगळाच आहे. तो तणाव वेगळाच आहे तो पालकांना सांगताच येत नाहीये. पण सांगायला जरी गेलो तर ते म्हणणार आहे, "2 वर्ष काय केलं?" अरे बरोबर आहे त्यांचं. 2 वर्ष केलं काय मग? सांगतो ना काय केलं. मी तुम्हाला सांगतो, माझ्या पर्सनल अनुभवावरून सांगतो, 2 वर्ष ना एन्जॉय केलेलं आहे तुम्ही. केलं. केलं. मोबाईलमध्ये टाईमपास केला. ओके. मित्रांच्यावर फिरला तुम्ही. वेगळंच लाईफ एन्जॉय केलं. ओके. आणि एक लक्षात घ्या, ती आपली चूक होती आणि ती जर आता कळाली असेल आपल्याला, तर ते विसरून जा. झालं गेलेलं विसरून जा. नवीन सुरुवात करा. तुम्ही म्हणाल, "सर आता किती कमी वेळ उरलाय." वेळ उरलाय. वेळ आहे ना, वेळ संपलेला नाहीये हे लक्षात घ्या. वेळ आहे, आपण ते करू शकतोय. असं नाही होणार. का नाही होणार? कुठं कॉन्फिडन्स लूज होतोय? मी तुम्हाला सांगतो, कुठल्या विषयाची भीती वाटते तुम्हाला? तर भरपूर आहेत. तुम्हाला मॅथ्सची भीती वाटते, केमिस्ट्री जमत नाही, फिजिक्स जमत नाही. प्रयत्न करताय का तुम्ही? प्रयत्न तरी करा. सुरुवात तरी करा. आता तरी सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मुलांचे फोन चेक करतो ना, तेव्हा बॅटल ग्राउंड 8-8 तास खेळतात. 8-8 तास खेळतायत मुलं गेम. मग त्यावेळेस तुम्हाला जाणीव होत नाही रे, की मी 8 तास गेम खेळतोय. निदान 8 मिनिटचा एक व्हिडिओ बघणं होत नाही का तुमच्याकडून सांगा बघू? मी तुमची मानसिकता ओळखले. त्यामुळे माझे व्हिडिओ मी असे वन शॉट बनवलेच नाहीयेत. माझे 10-15 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. बघायला सुरुवात तरी करा. साध्या भाषेतून शिकवलंय. बरं, मी फिजिक्सच्या डेफिनेशन सुरुवातीला करा म्हणतो समजून घेऊन व्यवस्थित हां. मुलांचं म्हणणं असतं मग डेफिनेशन्स करून कसं होईल? अरे होईल. मी तुम्हाला सांगतो स्ट्रॅटेजी प्रॉपर मी प्रोव्हाईड केलेत. फक्त या व्हिडिओत मला काय सांगायचं आहे, की डिमोटिव्हेटेड होऊ नका. इथून पुढे जो वेळ आहे त्याचं प्रॉपर नियोजन, प्लॅन करा. मी अगदी हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मला पेरेंट्स भेटायला आले होते. त्यांना मी सांगितलं, त्या स्टुडंटला पण बोललो, की आता आयसोलेट हो. एकटा वेगळा अभ्यासाला सुरुवात कर. तो जो ग्रुप आहे, तो अभ्यासू मुलांचा नसेल, तर तो सोडून दे. त्यांचे बर्थडे सेलिब्रेशन, त्यांच्यावर फिरायला जाणं, आता 31st सेलिब्रेशन येईल किंवा दिवाळी सेलिब्रेशन हे सगळं हां, थोडा वेळ सेलिब्रेशन असणार आहे की 24 तास सेलिब्रेशन करायचं नाहीये. मग जर तुम्ही दिवाळीच्या सुट्टीचा प्रॉपर वापर केला ना, तर तुम्ही पुन्हा ट्रॅकवर येऊ शकताय. येऊ शकताय. दिवाळीत तुम्हाला पूर्ण सुट्टी आहे. सगळ्या क्लासेसना सुट्टी असणार आहे. ओके. ऑफलाईन तुमचं कॉलेज नसणार आहे, क्लास नसणार आहे, काही नसणार आहे. मग यात तुम्ही 24 तासापैकी 18-18 तास अभ्यासाला बसलं पाहिजे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ओके, पहाटे उठा. ओके. पहाटे तुम्हाला माहिती आहे तुमची आई तुम्हाला ते उटणं वगैरे लावणार, तेल लावणार वगैरे ना. अंघोळ केल्यानंतर देवाची पूजा थोडा वेळ करा, ध्यान करा आणि लगेच अभ्यासाला बसा. लगेच. पेटून उठल्यासारखं अभ्यासाला बसा. तुमचे लहान भाऊ-बहीण त्यांना एन्जॉय करू द्या दिवाळीत. आपल्याला नाही. आपल्याला नाही, आपल्याला कष्ट घ्यायचे आहेत आणि आयुष्यभर हे असेच कष्ट घ्यावे लागतात. हां, सोपं आहे का आयुष्य? बिलकुल नाहीये. तुम्हाला काय वाटतंय, की इकडं-तिकडं काय झालं, सक्सेसफुल झालो आपण? नाही. धडपड ही सगळ्यांना शेवटपर्यंत करावी लागते. तुमच्या आई-वडिलांची धडपड तुम्ही बघाच ना. बघा ना, शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला धडपड करावी लागणार आहे. काही आरामात तुम्हाला मिळणार नाहीये. आत्तापर्यंत मिळालं, मिळालं. त्याचा गैरफायदा गेली 2 वर्ष घेतला आपण, घेतला. आता नाही. आता नाही. बरं, मग आता योग्य स्ट्रॅटेजी मी तुम्हाला शेवटच्या 2 मिनिटात सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे ॲट एनी कॉस्ट तुम्हाला टेस्ट द्यायचे. हां. होय. तुम्ही काय करायचं, तुम्हाला एक पर्सनल मेंटॉर तुम्ही अपॉइंट करा. घरातच आहेत. मग तो लहान भाऊ असेल, मोठा भाऊ जरा रागीट असतो थोडासा किंवा त्याचे व्याप मोठे असतात. म्हणजे तो बिझी असतो. पण लहान भाऊ आहे, आई आहे, आजी-आजोबा असतील. तुम्हाला काय करायचंय? फक्त त्यांना म्हणायचं, "हे मी 4 प्रश्न करतोय, हे 10 प्रश्न केलेत. त्यातले कुठलेही 4 प्रश्न मला विचारा. घ्या माझी टेस्ट." टेस्ट घ्यायला लावा तुम्ही घरातल्यांना. अभ्यास केलाय ना, तर त्याचा रिझल्ट रोज दिसू देत. किती छान तुम्ही लिहिताय हे बघा, त्याशिवाय होणार नाहीये. नाहीतर नुसतं तुम्ही करत जाताय, काही उपयोग होणार नाही. 10 डेफिनिशन्स केलेत ना, त्याच्यातले 5 विचारायला सांगा. लिहायला जमतंय का बघा, आठवतंय का बघा ना तुम्हाला. ते बेस्ट ठरणार आहे लक्षात घ्या. ते दी बेस्ट ठरणार आहे ह्या टेस्ट. म्हणजे पर्सनल मेंटॉर पण राहील तुम्हाला. दुसरी गोष्ट, बोला. पालकांशी बोला. तुम्हाला जेईई होतंय का नाही आता ह्या स्टेजला ठरवायची वेळ आली आहे. 15,000 मुलांचा अनुभव आहे माझ्याकडे लक्षात घ्या.
जे माझ्या कोर्समध्ये होते गेल्या 5-6 वर्षात, की ज्यांनी जेईई सोडून शेवटी सीईटीकडे वेळेत शिफ्ट झाले होते. काही मुलं तर गेल्या वर्षीचा अनुभव आहे. फक्त 14 दिवसाचा मला टाईम मिळाला होता. फ्लॅश कोर्सचा स्टुडंट होता आणि त्यातून त्याला पी-आय-सी-टी, सीएस मिळालं. मिळालं पी-आय-सी-टी सारखं बेस्ट कॉलेज. 14 दिवसात आम्ही काय केलं, की जो जेईईला पोर्शन नव्हता तो पटकन त्यानं करून घेतला. अहो, जेईईला बरेचसा पार्ट डिलीटेड असतो बरं का रे बाळांनो. म्हणजे आपले बरेचसे टॉपिक हे जेईईला नाही आहेत. नीटला सुद्धा बहुतेक नाही आहेत. मग आता तुम्हाला ना हे असले मनातून विचार काढून टाका, पेटून उठा. बरं, सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगतो. एक उदाहरणच बेकार आहे सांगतो. एक मुलगा आला होता एनडीएची प्रिपरेशन करणारा. आता एनडीएचा काहीतरी अटेम्प्ट झाला त्याचं त्याचं नाही रिटर्न क्लिअर झाली. आणि मी त्याचा फोन चेक केल्यावर ना, एक 15 दिवसाचं रेकॉर्ड चेक केलं मी त्याच्या फोनचं पॅरेंटल कंट्रोलमध्ये. अरे 12-12 तास गेम, ही गेम, ती गेम. आईला विचारलं, "हा काय प्रकार आहे?" तर आई म्हणे, "जरा डिप्रेशनमध्ये गेला होता ना, एक्झाम त्याला अवघड गेली होती ना, मग त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यानं अरे मूर्ख! मूर्खपणा आहे हा लक्षात घ्या. डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी मोबाईल होय. कुणी सांगितलंय? तो मोबाईल ना सांगतो त्याचा ना सदुपयोग करा, सदुपयोग करा. चांगला वापर करा त्याचा. तुम्ही वेगळाच वापर करताय. YouTubeवर ना एज्युकेशनल व्हिडिओ बघा. ते शॉर्ट्स आणि रील्स बघण्यात वेळ घालवू नका. खजिना आहे YouTubeवर, खजिना आहे. मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री कितीतरी चॅनल्स दी बेस्ट आहेत. इन्क्लुडिंग आपलं चॅनल सुद्धा बरं का. खूप छान कंटेंट आहे आपल्या चॅनलवर. प्लेलिस्ट शोधा ना. 9-10, 9-10च्या मिनिटाच्या व्हिडिओमध्ये अगदी डेरिव्हेशन्स असतील, त्यानंतर सगळ्या गोष्टी मी कव्हर केलेत. मग कशाला डिमोटिव्हेट व्हायचंय? काय गरज आहे डिमोटिव्हेट व्हायची? पेटून उठून अभ्यास करायचा लक्षात घ्या आणि टार्गेट अचीव्ह करू शकता मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. सगळ्यात महत्वाचं मी माझं सांगतो. लाईफ का चेंज झालं माझं माहितीये का? जेव्हा मी पहाटे उठून अभ्यासाला, कामाला सुरुवात केली ना, तेव्हा माझं लाईफ चेंज झालंय. प्रगती झाली लक्षात घ्या आणि मी तुम्हाला तोच सल्ला देतो. रात्री जास्त जागरण करू नका, पहाटे लवकर उठा. चुकीची संगत असेल सोडून द्या, वेळ वाया घालवू नका, अभ्यास करा. ऑल द बेस्ट.